हरे कृष्णा. कृष्णप्रिया या आपल्या परिवारामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल ही जी साधकांसाठी मार्गदर्शिका आहे त्यामधील कृष्ण भावनेची साधना का करावी याबाबत थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्या अगोदर भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुरुवात करूया. आपण शरीर नसून चेतन आत्मा आहोत. शरीर अस्थायी आणि क्षणभंगूर असून शरीरातील आत्मा शाश्वत आहे. प्रत्येक जीवात्म्याचा भगवान श्रीकृष्णाशी शाश्वत आनंदमयी संबंध आहे. श्रीकृष्णांसमवेत आध्यात्मिक जगामध्ये जीवन जगणे हेच आपले वास्तविक जीवन आहे. या ऐहिक जगामधील आपले जीवन भ्रामक आहे. भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगाचे नियंत्रक आहेत. तेथे श्रीकृष्णांसमवेत अगणित शुद्ध भक्तांचा निवास आहे आणि श्रीकृष्णांना आनंद प्रदान करणे हीच त्यांची एकमेव इच्छा असते. असे शुद्ध भक्त काम, क्रोध, लोभ, मत्सर इत्यादी विकारांपासून मुक्त असतात. आध्यात्मिक जगतातील भूमी, जल, घरे, वृक्ष इत्यादी सर्व काही सच्चिदानंदमयी असते. तेथे दुःख सर्वथा अनुपस्थित असून अखिल वातावरण आनंदमयी असते. तो आनंद या ऐहिक जगातील क्षणभंगूर आनंदाप्रमाणे नसतो, कारण त्याची उत्पत्ती भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या घनिष्ठ तथा प्रेममयी संबंधांतून झालेली असते. श्रीकृष्ण आपल्या भक्तांसोबत शाश्वतरित्या वैविध्यपूर्ण तथा अद्भुत लीला करीत असतात. तेथील जीवन म्हणजे नृत्य, गायन, वादन, भोजन अशा विविध कृत्यांनी नटलेला अविरत उत्सवच असतो. स्वतःच्या वेडेपणामुळे श्रीकृष्णांशी वैरभाव बाळगणाऱ्या जीवांना या भौतिक जगात ठेवले जाते. हे भौतिक जग एखाद्या कारागृहाप्रमाणे आहे. बद्ध जीवांना 84 लक्ष योनीमधून जाताना वारंवार जन्ममृत्यूचे दुःख भोगत राहावे लागते. अगदी विष्ठा खाणाऱ्या डुकराच्या निंदनीय शरीरात असणारा जीवही मायेच्या प्रभावामुळे आणि मिथ्या अहंकाराने आलेल्या उन्मत्तपणामुळे स्वतःला सुखी समजत असतो. या भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहापासून ते अगदी सर्वात खालील ग्रहापर्यंतची सर्व स्थाने दुःखाने भरलेली आहेत. शुद्ध जीवानी या इहलोकी दुःखामध्ये खितपत पडून राहू नये अशी श्रीकृष्णांची इच्छा असते. ते सर्व बद्ध आत्म्यांना आध्यात्मिक जगतामध्ये परत येऊन सुखी जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असतात. बुद्धिमान जीव श्रीकृष्णांची वचने जी भगवद्गीतेत सांगितलेली आहेत ती ऐकतात आणि जन्ममृत्यूच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. असे बुद्धिमान जीव आपल्या ठायी असणारी सुप्त कृष्णभावना जागृत करून भगवद्धामी परत जाता यावे यासाठी भक्तिमय सेवेच्या मार्गावर चालू लागतात. भगवान श्रीकृष्णांनी वर्तमान कलियुगामध्ये परम दयाळू श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार धारण केला आणि स्वतःच संपूर्ण विश्वाला कृष्ण भावनामय भक्तिसेवेचा मार्ग कसा आचरणात आणावा याची शिकवण दिली. श्री चैतन्य महाप्रभूंनी सकीर्तन आंदोलन अर्थात सामूहिक हरिनाम कीर्तनाचा मार्ग दाखवून दिला. सकीर्तन म्हणजे भगवंतांचा साक्षात्कार करून घेण्यासाठी सर्वात सुलभ आणि आनंदमयी मार्ग आहे. हा मार्ग केवळ आनंदकंद अर्थात आनंदमय आहे. कृष्ण भावनामय भक्तिसेवेचा मार्ग हा शुष्क, चर्चात्मक किंवा केवळ कर्मकांडात्मक नाही. या मार्गामध्ये हरिनामाचे कीर्तन, नृत्य, कृष्णप्रसादाचे सेवन, प्रामाणिक साधूंचा संग, भगवंतांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन, श्रीमूर्तीची सेवा, कृष्णलीलांचे श्रवण कथन, श्रीकृष्णांच्या महात्म्याचा प्रचार या आनंदमयी विधींचा समावेश आहे. कृष्ण भावना म्हणजे आध्यात्मिक जगतातील भावना आहे. या भावनेमुळे जीवनातील आनंद सतत वृद्धिंगत होत जातो आणि अंततः आपण श्रीकृष्णांना प्रत्यक्षात पाहू शकतो आणि त्यांच्याशी बोलूही शकतो. कृष्ण भावना म्हणजे जीवन पूर्णत्वास नेण्याचा प्रमाणित अनुभवसिद्ध आणि परिपूर्ण मार्ग आहे. गतकाळातील अनेकानेक जीवांनी कृष्ण भावनेच्या आधारे स्वतःचे शुद्धीकरण करून श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा आश्रय मिळवला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्व जीवांना या सर्वोच्च हरिनाम संकीर्तनामध्ये सहभागी होण्याची दुर्लभ संधी सहजपणे प्रदान केली आहे.
श्री चैतन्य महाप्रभूंची अशी अनुपम कृपा पाहून खऱ्या अर्थाने बुद्धिमान असलेला कोणताही मनुष्य त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करेल. आध्यात्मिक बुद्धी जागृत झालेला असा जीव पूर्ण समर्पित भावनेने कृष्ण भक्तीचा स्वीकार करील आणि या भौतिक जगातील आपला वर्तमान जन्म हा शेवटचा जन्म असावा अशा निष्ठेने कार्य करेल. कृष्ण भावनामय भक्तिसेवा ही प्रत्येक व्यक्तीसाठी आणि संपूर्ण समाजासाठी देखील लाभदायक आहे. भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्तांच्या अंगी सर्व दैवी गुण विकसित होतात. असे भक्त दयाळू, सहनशील, विनम्र, आत्मसंयमी, शांत आणि सर्वांनाच आनंद देणारे असतात. कृष्ण भावनेच्या आचरणाने सर्व सामाजिक, मानसिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक समस्यांचेही समाधान होऊ शकते. शील प्रभुपादांच्या ग्रंथांमध्ये याविषयी माहिती आपल्याला प्राप्त होते. म्हणून प्रत्येक विचारी आणि विवेकी मनुष्याने सर्वतोभावे कृष्ण भक्तीचा अंगीकार केला पाहिजे. हरे कृष्णा. या आध्यात्मिक माहितीबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आपली ही आध्यात्मिक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.